लाखो लोकांना रोजगार दिला गेला पाहिजे। सर काय सांगाल, आज इथे कवटकर कुटुंब इथे उपोषणाला बसलं, आपण त्याला पाठिंबा द्यायला आला काय? हो नक्कीच। सर्वप्रथम तर दिव्यांग वुमन राईट फेडरेशनचे भरत जाधव सर यांनी सत्याग्रह उपोषण जन आंदोलन ह्याच्या मागण्यांमध्ये जे आज सौ कविता विजय कवटकर या कुटुंबावर जो अन्याय होत होता, त्यांचं घर 15-20 वर्षापूर्वी त्यांनी घेतलेलं, ज्या घराचे त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि ज्याच्यात चित्रशाळा, गणपतीची मूर्तीची चित्रशाळा, देवीची चित्रशाळा अशा पद्धतीने त्यांचा जो रोजगार चालत होता, ती आज गणपती हे दैवी अधिष्ठान आहे आणि या धनदारड्या बिल्डर लोकांनी ते तोडून त्यांच्यावर जे अन्याय केला, त्यांचं जे ते मरण पत्करण्यासाठी सीमारेषा केली, यासाठी खरं त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे। कारण जो आपलं अधिष्ठान जतन करून, चित्रशाळा जतन करून सामान्य वर्गात जगतोय एक मूर्तिकार, चित्रकार, आणि त्याच्यावरती धनदारड्या बिल्डरने अशा पद्धतीने आक्रोश करावा, त्यांची जागा बळकवण्याची क्रिया करावी, पुनर्विकास व्हायला पाहिजे ना, नक्कीच व्हायला पाहिजे, पण तो पुनर्विकास सामान्याच्या उरावर बसून, सामान्याची घरं लुटून, सामान्याचं घर तोडून त्यांच्यावर अन्याय करून होऊ नये। आणि त्याच्यासाठी जे कविता विजय कवटकर आहेत, जे वेदांत आर्टचे कवटकर सर आहेत, त्यांच्या मुलीवर अन्याय होतो आहे आणि भरत सरांनी जो हा पाठिंबा दर्शवला आहे, ह्याच्यातून नक्की त्यांना न्याय मिळेल आणि न्याय मिळालाच पाहिजे। आणि ह्या बिल्डर लॉबीला आणि ह्या धनदारड्या लोकांना जे बेशिस्त कारभार करतात त्यांना धडा मिळाला पाहिजे। आणि म्हणून आम्ही सर्वांना या पाठिंबा देण्याच्या इथे उपस्थित आहोत, ह्या सर्वांना आमचा पाठिंबा राहील आणि हा जाहीर पाठिंबा आहे। सर काय सांगा, एका माणसाने जर असं आंदोलन केलं तर त्याला सुनवाई होत नाही, पण जेव्हा एक संघटना त्याच्या पाठीमागे उभे राहते त्यांना न्याय भेटतं। आज दिव्यांग ह्युमन राईट्स त्याच्या पाठिंबा काय सांगतात? दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन कवटकर फॅमिली म्हणजे महिला वर्ग, सर्व महिला वर्गांसाठी आणि अन्यायग्रस्त जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन ही पूर्ण पाठिंबा असतो। कायद्याच्या आणि सत्याच्या पाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन संविधान कायद्याप्रमाणे उभं राहतं। परंतु जी कवटकर फॅमिली जे आहेत हे मूर्तिकार आहेत आणि त्या 15-20 वर्षापासून त्या दिव्या शहरात राहत आहेत। त्यांनी स्वतःचं घर घेतलेलं आहे, टॅक्स आहे, लाईट आहे, सगळं काय आहे स्वतःच्या नावे असताना सुद्धा हे बिल्डर लोक अनाधिकृत निष्कृष्ट दर्जाचं बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी सर्वसामान्य गरीब लोकांच्या झोपड्या तोडून टाकतात आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर बिल्डिंगा बांधतात आणि त्यांच्याकडूनच खंडणी मागतात 3-4 लाख रुपये की आम्हाला 3-4 लाख द्या, मी तुम्हाला घर देतो। आणि कधी कधी त्यांना घरही देत नाही, पैसे गायब आणि घरही गायब, असे अनेक प्रसंग या ठाणे शहरामध्ये आणि विशेषतः त्या दिव्या शहरामध्ये घडत आहे। मला वाटतं की जे काही अशा घटना घडण्यामागे जे काही प्रकरण आहेत याच्यामध्ये मोठी शक्ती काम करते, म्हणजे अक्का असेल, भोका असेल, असे अनेक गावगुंड लोक, जमीन मालक असतील, त्याचप्रमाणे तिथे गुंडगिरी करणारे बिल्डर असतील, हे लोक रोजपणे महिलांचा अपमान, विनयभंग, बलात्कार, ठार मारण्यापर्यंत रात्री बेरात्री JCBच्या सहाय्याने त्याचं घर 2 वेळा पाडण्यात आलेलं आहे। आणि कायदेशीररित्या आम्ही महापौरांना, आयुक्तांना, सगळ्यांना पत्रव्यवहार करून ते घर पुन्हा बांधलेलं आहे। पुन्हा त्यांनी गेल्या महिन्यामध्ये JCB रात्री आणून परत 12-12:30 दरम्यान परत त्यांनी JCBने तोडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुंडराज जे आहे बिहारसारखं या महाराष्ट्रात आणि या दिव्यात आणि ठाण्यात सुरू झालेलं आहे। म्हणून दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन या केंद्र सरकारला, राज्य सरकारला सांगतंय की तुम्ही CBI चौकशी, SIT चौकशी, CID चौकशी लावून या सर्व घटनांची चौकशी करून या लोकांवरती गुन्हे दाखल करावे, FIR दाखल करावे। आणि या कुटुंबाचं जे नुकसान 2 वेळा केलं, मूर्त्या तोडल्या 450-500 गणपती बाप्पाच्या, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत। म्हणजे गणपती बाप्पाचा अपमान करणे, देवांचा अपमान करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, हे जर बिल्डर करत असतील, जागा मालक करत असतील, तर मग शासन कुठं आहे? भारतामध्ये संविधान आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे। म्हणून दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगतोय की या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, FIR दाखल झालेच पाहिजे आणि जागा मालक आणि बिल्डर यांच्यावर आरोपी आणि सहआरोपी करून त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी। नाही तर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन या महाराष्ट्रात, या देशात न भूतो न भविष्यती सगळीकडे, सगळ्या रस्त्यांवरती, सगळीकडे आम्ही मोठ्या प्रमाणावरती दिव्यांग महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसणार, जागा हलू देणार नाही, लक्षात ठेवा। ते पण संविधान कायद्याप्रमाणे, कायद्याचं पालन करून आम्ही सगळं भारत देश बंद करणार आहोत। आम्ही घाबरणार नाही, आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि भारताच्या नागरिकांवरती जर अन्याय होत असेल, महिलांवरती, महिलांचे कायदे जर पाळले जात नसतील तर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन गप्प बसणार नाही आणि या देशामध्ये क्रांती केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्या कुटुंबियाच्या पाठी आम्ही पूर्णतः आहे, कारण ते कुटुंबीय आमच्यामध्ये सक्रिय 4-5 वर्षापर्यंत पदाधिकारी आहेत। या मॅडम, या ज्या आहे कविता कवटकर, या आमच्या ठाणे शहराच्या संघटक आहेत, महिला संघटक दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या। हे कवटकर IIT प्रमुख आम्ही संघटक आहेत, आमचं महाराष्ट्र राज्याचं कार्यालय आहे आणि आमच्या कार्यालयावरती दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचं कार्यालय त्यांच्या गाळ्यामध्ये आहे। जर त्यांनी कोणी हात लावला तर त्याचा हात हा मी कलमाने आणि शिवाजी महाराजांच्या तलवारीने कापल्याशिवाय
आम्ही गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. सर, तुमच्या उपोषणाला आता दिव्यांग ह्युमन राईट्सची जशी मोठी संघटना तुम्हाला पाठिंबा देते, आता तुम्हाला असं वाटतं की न्याय भेटेल तुम्हाला? आता मला जरूर वाटतं की न्याय आम्हाला भेटेल. आणि जर नाही भेटला तर पुढची तयारी आम्ही केलेली आहे, ती आम्ही काही दिवसात ते पण तयारीला सुरुवात करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेले कायदे आहेत त्या कायद्याला अनुसरूनच सगळ्या गोष्टी केल्या आहेत. कुठल्याही वाईट मार्गाचा आम्ही अवलंब करणार नाही आणि कुठल्याही चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही.